नालासोपारा पुरू के धानुबाग इलाके में गुजरात गैस के सीएनजी पंप पर ग्राहकों से अधिक पैसे वसूलने के मामले में प्रशासन ने बड़ी कार्रवाई करते हुए पंप को सील कर दिया है। ईंधन दर बढ़ने की अफवाह का फायदा उठाकर वाहन चालकों से अवैध वसूली की जा रही थी। वसई के पुरौठा अधिकारी भागवत सोनार ने छापा मारकर कर्मचारियों को रंगे हाथों ज्यादा पैसे लेते हुए पकड़ा। कार्रवाई के दौरान अधिकारियों के साथ धक्का मुक्की और मारपीट की कोशिश भी की गई। इस मामले में पंप मालिक, मैनेजर और कर्मचारियों के खिलाफ पेलहार पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। वहीं इस मामले में भागवत सोनार ने कहा कि हमें शिकायत मिली थी कि यहां सीएनजी भरवाने वाले ग्राहकों से तय दर से ज्यादा पैसे लिए जा रहे हैं। छापेमारी के दौरान यह बात सही पाई गई और कर्मचारियों को मौके पर ही पकड़ा गया। नियमों का उल्लंघन करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। विषय असा होता, गुजरात गॅस जो गुजरात गॅस आहे धानी विभागला त्या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झाली होती की त्या ठिकाणी अवैधरित्या पैसे वसुली करून गॅस भरून देत आहे। तर त्या ठिकाणी प्रथम मी ज्या ठिकाणी गॅस एजन्सीच्या ठिकाणी गेलो, रिक्षात बसून गेला असताना रिक्षा ड्रायव्हरने माझ्या समोर तिथल्या असल्या कर्मचाऱ्यांनी त्या रिक्षा ड्रायव्हरकडनं पैसे घेतले आणि त्या ठिकाणी मी स्वतः त्याला पैसे घेताना पकडलं असताना त्याला मॅनेजरकडे घेऊन गेलो। मॅनेजरकडे गेल्याच्या नंतर मॅनेजरने देखील उडवाउडीचे उत्तर दिले आणि कुठले जे पैसे गोळा करतो, कसले पैसे गोळा करतो, कारण की जो शासनाने निर्धारित जी किंमत ठरवली त्याच्यापेक्षा जास्त किमतीने हे गॅस विकत होते। आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस मॅनेजरला विचारल्याच्या मॅनेजरने माझ्या संग उज्जतबाजी घेतली, तसेच मला धक्काबुक्की केली आणि तिथे बाकी लोकांनी देखील घेराव घातला। आणि त्यावेळेस जो तिथला जो कर्मचारी पैसे गोळा करणार होता त्या ठिकाणी मॅनेजरने त्याला पळवून लावले। नंतर मी पोलीस स्टेशनला फोन केला। पोलीस स्टेशन त्यावेळेस कर्मचारी आले आणि त्या कर्मचाऱ्याला तिथे समोर बोलवलं असताना त्याच्या खिशातनं बऱ्याच काही पैसे निघाले त्याच्यामधून आणि बाकीची आता पुढील तपास पोलीस करत आहे। थोडक्यात हे लाईन टाळण्यासाठी पैसे घेत होते, लाईन टाळण्यासाठी पैसे घेत होते, तसे वाजवी दरापेक्षा जास्त पैसे घेत होते। आता सध्या गॅसचा तुटवडा आहे शहरामध्ये, लोक सिलेंडर घेण्यासाठी भरपूर धावपळ करतात, काय लोकांना आव्हान असेल, काय सांगणार? लोकांना एकच आव्हान आहे, पॅनिक होऊ नका। आपली जी बुकिंग आहे, शासनाने जे दिवस ठरवले त्या दिवसाच्या हिशोबाने आपल्याला बुकिंग केल्यानंतर आपल्या घरपोच सिलेंडर मिळेल आपल्याला। नालासोपारा से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट। Hey,